श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. तसेच भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत आहे. आज हा व्हिडिओ मी या विशेष कारणासाठी घेऊन आलेलो आहे. अनेक माता भगिनींचे प्रश्न येतात, गुरुजी मुलं अभ्यास करत नाहीत, अभ्यास करायला कंटाळा करतात, चिडचिड करतात, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये रस दाखवतात, परंतु अभ्यासामध्ये काही त्यांना रस नाही. तर अभ्यासामध्ये त्यांची बुद्धी जाणण्यासाठी, त्याच प्रकारे लक्षात राहण्यासाठी आणि अभ्यासाची गोडी मनामध्ये निर्माण होण्यासाठी काय करावं. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला काही विशेष उपाय सांगणार आहे. ते उपाय आपण आपल्या मुलांकडून करून घ्यावेत किंवा ती काळजी आपण मुलांची घ्यावी. नक्कीच मुलं विद्या अभ्यासामध्ये यशस्वी होतील. तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया आपल्या विद्येची देवता माता सरस्वती आणि भगवान श्री गणेश. माता सरस्वती आपल्याला विद्या अभ्यासामध्ये यशप्राप्ती देत असते. भगवान गणेश सुद्धा आपल्यावरती कृपादृष्टी दाखवत असतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपण विद्या अभ्यासामध्ये उत्तीर्ण होत असतो. त्याचप्रमाणे गुरु हे तर ज्ञानाचेच कारक आहेत. त्यामुळे गुरु आपल्यावरती अखंड कृपादृष्टी दाखवतात आणि आपल्याला ज्ञान देतात. तर आपलं ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी, बुद्धीमध्ये चालना मिळण्यासाठी आपण पुढील प्रमाणे उपाय आपल्या मुलांकडून करून घ्यावेत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया अभ्यासामध्ये लक्ष न लागण्याचं कारण. म्हणजे पहिली चूक अशी आहे की आपल्या घरामध्ये पूर्वीसारखं नामस्मरण होत नाही. अर्थातच माता सरस्वती, भगवान गणेश आणि सद्गुरू हे आपल्याला विद्या अभ्यासामध्ये यशप्राप्ती देतात, ज्ञान वृद्धिंगत करतात. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम गुरु, माता सरस्वती आणि गणपती यांची आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे. किंवा पूर्वीच्या काळी कसं असायचं, रोज घरामध्ये सकाळी नामस्मरण केलं जायचं. त्यामुळे लहान मुलांना आईवडिलांना किंवा देवांना नमस्कार करण्याची सवय होती. आता एकतर मुलांचं मन अजिबात एकाग्र राहत नाही. मुलांचं मन कुठे एकाग्र राहतंय, तर मोबाईल बघण्यासाठी, गेम खेळण्यासाठी. त्यामुळे खूप जास्त परिणाम त्या मुलांच्या एकाग्रतेवर झालेला आहे. एकाग्रता जर वाढवायची आहे तर नामस्मरण कानावर पडणं अत्यंत गरजेचं आहे, बरोबर. त्यामुळे आपण आपल्या मुलांकडून सर्वप्रथम नामस्मरण करून घ्यावं. रोज सकाळी आंघोळ झाली की मुलांना सांगावं की 2 मिनिटं का होईना देवांसमोर बसावं. ओम गंगणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. ओम सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा या मंत्राचा 1 वेळा किंवा 11 वेळा जप करून घ्यावा. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः या मंत्राचा 1 वेळा किंवा 11 वेळा जप करून घ्यावा. वेळ असेल तर 11 वेळा आपण या मंत्रांचा जप करून घेऊ शकता. शक्य नसेल तर एकदा जप केला तरी चालेल. त्याचप्रमाणे देवांना नमस्कार करून घरातील आई वडिलांना म्हणजे स्वतःलाच नमस्कार करायला सांगावा. आजी आजोबा असतील तर आजी आजोबांना नमस्कार करायला सांगावा. याने नक्कीच एकाग्रता प्राप्त होते. मोठ्यांच्या आशीर्वादाने मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळतं. त्याच पद्धतीने मुलांवर चांगले संस्कार होतात. त्यामुळे पहिलं आपल्याला काम काय करायचं आहे, तर मुलांना देवांना आणि मोठ्यांना नमस्कार करण्याची सवय लावायची आहे. दुसरं म्हणजे असं आहे की अभ्यासाला बसताना मुलं कोणत्या दिशेला अभ्यासाला बसतात हे पण खूप जास्त महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा दक्षिण दिशेला किंवा नैऋत्य दिशेला तोंड करून अभ्यास केल्याने एकाग्रता प्राप्त होत नाही. तर अभ्यासाला बसताना योग्य दिशा नक्की कोणती निवडावी, तर विशेषत्वाने पूर्व दिशेला प्राधान्य द्यावं आणि नंतर उत्तर दिशेला प्राधान्य द्यावं. जर अभ्यासाचा जर स्टडी टेबल असेल तर आपण काय करावं, तर एकतर उत्तर दिशेला तो ठेवावा किंवा पूर्व दिशेला ठेवावा. मुलं अभ्यास करत असताना त्यांचं तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला झालं तरी चालेल. अभ्यासाला बसताना माता सरस्वतीला आणि गणपतीला वंदन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर ते कशा पद्धतीने करावं, तर आपण म्हणाल की सकाळी तर नमस्कार करून गेलेले आहेत, मग आता नंतर कसं करावं, तर जिथे अभ्यासाला बसणार आहेत त्या समोरच्या भिंतीला माता सरस्वती आणि गणपती यांचा फोटो असावा किंवा त्यांची मूर्ती असेल तर ती टेबलवर ठेवावी. आणि मुलांना आवर्जून सांगावं, अभ्यासाला बसण्यापूर्वी आपण माता सरस्वती आणि भगवान गणेशांचं वंदन करून त्यांना नमस्कार करून अभ्यासाला सुरुवात करावी. याने नक्कीच बुद्धीमध्ये तीव्रता प्राप्त होते, ज्ञानामध्ये वृद्धिंगता प्राप्त होते. जर आपण माता सरस्वती आणि भगवान गणेशाचं अशा पद्धतीने वंदन करून जर अभ्यास केला तर नक्कीच आपली विद्या आणि बुद्धी वृद्धिंगत होते, ज्ञानात भर वाढते आणि नक्कीच मुलांना विद्या अभ्यासामध्ये उत्तम यशप्राप्ती होते. त्यामुळे गणपती ही देवता सर्वांवरच कृपादृष्टी दाखवते.
त्यामुळे गणपतीचं वंदन असो किंवा माता सरस्वतीची कृपा असो किंवा गुरूंचा आशीर्वाद असो, हे अत्यंत असणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलांना थोडं तरी गुरूंच्या सानिध्यात ठेवणं गरजेचं आहे. तर हे आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि एक उपाय असा गणपती बाप्पांचा सांगणार आहे, हा उपाय अत्यंत लाभदायक आहे. ज्या मुलांना अगदीच अभ्यासामध्ये यशप्राप्ती होत नाही, अभ्यास करावासा वाटत नाही किंवा भरपूर अभ्यास करून जेव्हा परीक्षा येते तेव्हा नक्कीच मन थोडंसं घाबरून जातं, परंतु अभ्यासामध्ये परिणाम होतो आणि कुठेतरी अपयश पाहायला मिळतं. त्यांनी काय करावं, त्यांच्या आईवडिलांनी काय करावं, मंगळवारच्या दिवशी किंवा चतुर्थीच्या दिवशी 21 दुर्वांची जुडी करावी, एक लाल रंगाचं फूल घ्यावं आणि आपल्या जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जावं. मुलांच्या हातून ते फूल आणि दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करावं. तिथे बसून गणपती अथर्वशीर्ष आपण येत असेल तर म्हणावं किंवा गणपती स्तोत्र म्हणावं. आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं, तिथे बसून आपण ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मुलांच्या कानावर पडेल असा किंवा मुलांकडून करून घ्यावा. नंतर गणपतीची प्रार्थना करून गणपती बाप्पांना अर्पण केलेली जी काही दुर्वांची जुडी आहे, ती जुडी आपण प्रसाद स्वरूपाने, निर्माल्य प्रसाद स्वरूपाने ती आपल्याकडे परत घ्यावी. जिथे मुलं अभ्यासाला बसतात तिथे एखादं असं महत्त्वाचं पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये ती दुर्वांची जुडी किंवा त्यातील 5-5 दुर्वा काढून वेगळ्या वेगळ्या पुस्तकांमध्ये ठेवाव्यात. अभ्यासाला बसताना त्या दुर्वा पत्राकडे बघून गणेशाची वंदना करावी. याने नक्कीच भगवान गणपती आपल्यावर अखंड कृपादृष्टी दाखवतील आणि विद्याभ्यासामध्ये एकाग्रता प्राप्त होईल, मनातील भय निवारण होईल आणि जेव्हा अभ्यासाला बसताना मन इकडे तिकडे भटकून जातं ते मनाची स्थिरता प्राप्त होईल आणि मनाला नक्कीच चालना प्राप्त होईल. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे आपण हे जर उपाय केले किंवा या गोष्टींची जर काळजी घेतली तर मुलांना नक्कीच विद्या अभ्यासामध्ये यशप्राप्ती होईल, मनाची एकाग्रता वाढेल, चंचलत्व कमी होईल आणि अभ्यासाची गोडी निर्माण होईल. तर आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच प्रत्येक अशा मुलांपर्यंत आवर्जून पोचवा, अशा आईवडिलांपर्यंत आवर्जून पोचवा की त्यांची कायम ही तक्रार असते की आमची मुलं अभ्यास करत नाहीत. हे उपाय करून बघा, नक्कीच मुलांना लाभ होईल आणि आपल्याला घरामध्ये आनंद प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.